नमस्कार मंडळी. हो, तुम्ही थंबनेलला पाहिलात ना, अगदी बरोबर आहे. आज आपण नाचणीच्या पिठामध्ये दूध घालून अशी रेसिपी करणार आहोत, अगदी महिनाभर खराब होत नाही. मनात येईल तेव्हा तुम्ही करू शकता. अगदी करायला सोपी आहे. ह्याच्यामधील तुम्हाला कुठलं साहित्य बाहेर आणायला लागणार नाही. अगदी सगळं साहित्य हे घरातलंच वापरलेलं आहे. चला तर मग बघूया नेमकी ही कशी बनवली. तर सुरुवातीला बघा, आपल्याला एक कढई घ्यायची आहे ज्याच्यावर झाकण असं घट्ट बसेल. कढईऐवजी तुम्ही एखादं पातेलं मोठं घेतलात तरी सुद्धा चालेल. आता ही कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे. ह्याच्यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपण गरम व्हायला ठेवूया. तोपर्यंत बघा, इथे एक बाऊल घेतला. ह्या बाऊलमध्ये आपल्याला पाव कप इतकं तूप घ्यायचं आहे. तूप जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही, रूम टेम्परेचरवरचंच घेतलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेल घेऊ शकता, पण तुपाने आपला होणारा पदार्थ हवा तसा बनत नाही, त्याच्यामुळे शक्यतो करून तूपच वापरायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता. नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे ती म्हणजे गूळ पावडर. अर्धा कप इतकी गूळ पावडर घेतलेली आहे. गूळ पावडरच्या ऐवजी तुम्ही इथं साखरेची पावडरसुद्धा वापरू शकता, म्हणजे पिठी साखरसुद्धा वापरू शकता. आता इथं मी गूळ पावडर वापरले. तुम्ही गूळ खिसून वापरू शकता जर तुमच्याकडे गुळाची ढेप असेल तर, किंवा गूळ हा पातळ चिरून घेऊ शकता. पण त्याच्यामध्ये जरासुद्धा गुळाचा तुकडा राहता कामा नये, त्याच्यामुळे गूळ शक्यतो करून खिसून घेतला तरी चालेल, किंवा गुळाची पावडर वापरा. आता तूप गूळ ह्यांचा एकजीव झालेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये करायचं आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ. अर्धा कप इतकं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आपण रोज घरामध्ये चपातीसाठी वापरतो तेच इथं अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. नंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे आपल्याला नाचणीचं पीठ. आपण ज्याची भाकरी करतो ना, ते अतिशय अशी पौष्टिक नाचणी असते, त्याच्यामुळे आज आपण इथं नाचणीचं पीठ वापरलेलं आहे. नाचणीचं पीठ 1 कप इतकं घेतलेलं आहे. थोडंसं मीठ घालूयात. कुठल्याही पदार्थामध्ये मीठ घातलं तर त्याची चव आणखीन वाढते. थोडीशी वेलची पूड घालूयात. 2 चमचे इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये कोको पावडर घालून घ्यायची आहे. आता हे सर्व जिन्नस आपण मिसळून घेणार आहोत, म्हणजे यांचा एकजीव करून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून दूध घालायचं आहे. दूध एकदम घालायचं नाही. दूध आपल्याला थंडच घालायचं आहे, गरम दूध घालायचं नाही. गरम जर दूध घातला तर गूळ आणि गरम दूध जर घातला तर हे दूध फाटलं जाईल आणि आपलं मिश्रण हे जास्त भुसभुशीत असे बनेल. त्याच्यामुळे दूध इथं आपल्याला थंडच वापरायचं आहे. दूध आपल्याला एकदम घालायचं नाही, थोडंच वापरलेलं आहे. तुम्हाला इथं थोडक्यात समजलंच असेल आपण काय करतोय. तर आज आपण करत आहोत नाचणीची बिस्किटं. अतिशय पौष्टिक आहेत. मुलांना बघा, बाहेरचा खाऊ देण्याच्या ऐवजी ना, घरच्या घरी तुम्ही ही नाचणीची बिस्किटं बनवून देऊ शकता. ह्याच्या अगोदर मी बऱ्याच प्रकारची तुम्हाला बिस्किटं दाखवली, म्हणजेच की गव्हाची बिस्किटं, त्याचबरोबर ज्वारीची बिस्किटं, नाचणीची बिस्किटं, चॉकलेट बिस्किटं ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे. तुम्हाला जर बघायचे असेल तर ह्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, तुम्ही बघू शकता. आता इथं बघा, छान असं आपलं हे थोडं थोडं दूध घालून हे मिश्रण मळून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे चोको चिप्स. तुमच्याकडे असतील तर घाला, नसतील तर नाही घातले तरी सुद्धा चालेल. आता बघा, जेवढं अर्धा कप दूध घेतलं होतं ना, त्या संपूर्ण दुधामध्ये हे एवढं पीठ मळून झालेलं आहे. बरोबर अर्धा कप इतकं दूध लागलेलं आहे हे मळण्यासाठी. आता याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात. आपल्याला हवी एखादी चाळण, अशी घरामध्ये आपल्या चाळण असतेच, त्याच्यावरती आपल्याला बटर पेपर ठेवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर एखादं वहीचं कोरं पान घ्या, त्याला दोन्ही बाजूने तेल लावून घ्या आणि तो बटर पेपर म्हणून वापरू शकता. जर बटर पेपर नसेल तर काहीच हरकत नाही, बटर पेपरच असायला हवं असं काहीच नाही. आता बघा, बटर पेपर सुद्धा तुपाने छान असं ग्रीस करून घेतलेलं आहे. चाळणीला थोडंसं तूप लावून घेतलं म्हणजे बटर पेपर छान असा चिटकून बसेल. तर तुम्ही म्हणाल चाळणच का, तर चाळणीमध्ये ना एका वेळेस भरपूर बिस्किट आपली शिजून तयार होतात, म्हणून चाळून घेतलेले आहे. तुम्ही इथे एखादी प्लेट, डिश असं घेऊ शकता. आता आपल्याला लगेच बिस्किटं करायला घ्यायची आहेत. पीठ आपल्याला भिजत वगैरे अजिबात ठेवायचं गरज पडत नाही. पीठ मळलं की तुम्ही लगेच बिस्किटं करायला घेऊ शकता. आता बघा, ज्या आकारामध्ये बिस्किट तुम्हाला हवं आहे, छोटं मोठं, तितका गोळा घ्यायचा आहे. हातावरती छान असा गोल करून घ्यायचा आहे चिकना. आणि बघा, चाकून इथं खाचा करून घेतल्यात आणि वरून थोडेसे चोको चिप्स लावले. तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही बिस्किटं करू शकता. आता तुम्हाला इथं 2 ते 3 डिझाईन दाखवते बिस्किटांच्या, म्हणजे तुम्हाला कुठली आवडेल ना ती तुम्ही करू शकता. आता इथं पहिली डिझाईन दाखवली तुम्हाला बिस्किटांची, तुम्ही ह्या प्रकारे करू शकता. किंवा इथं बिस्किटाची दुसरी डिझाईन बघा, तसाच गोळा घेऊन हातावरती छान चिकना करून घ्यायचा आणि आपल्या घरी झारा तर असतो का नाही, झाऱ्याने ह्याच्यावरती अशा प्रकारे ठसा उमटून घ्यायचा, म्हणजे छान अशी ह्याची डिझाईन होते. वरून ना थोडेसे इथं बदामाचे काप लावत आहे. तुम्ही काजूचे, पिस्ताचे तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता. आता हे सुद्धा बिस्किट आपण बाजूला ठेवूयात. हा झाला आपला बिस्किटाच्या डिझाईनचा दुसरा प्रकार. आता तुम्हाला आणखीन एक प्रकार दाखवते. तर तुम्ही एकसारखी जर बिस्किट हवी असतील तर एखादा चमचा घ्या आणि त्या मापाने गोळे काढून घ्या, म्हणजे एकसारखे ना बिस्किटे तुमची तयार होतील.
आता बघा इथं मी गोल आकार करून घेतला आणि नंतर चाकूने कडा ज्या आहेत त्या कापून घेतल्या आणि बघा चौकोनी आकार दिला ह्या बिस्किटाला आणि वरून चाकूने खाचा करून घेतला या पद्धतीने. म्हणजे बिस्किट ना आपलं दिसायला छान दिसतं, अट्रॅक्टिव्ह दिसतं. आता वरून थोडेसे आपण काजूचे किंवा बदामाचे काप लावणार आहोत किंवा चॉको चिप्स लावलात तरी सुद्धा चालेल. मुलांना जे आवडतं ते लावा. अतिशय पौष्टिक अशी ही आपली बिस्किटं बनवून तयार होतात. बाहेरची विकतचे मुलांना बिस्किट न देता तुम्ही एकदा बनवा, अगदी मुलं महिनाभर ही बिस्किटं खाऊ शकतात. बघू शकता इथं आपण चाळण वापरली तर एका वेळी चाळणीमध्ये किती बिस्किटं बसलीत, 9 इतकी बिस्किटं बसलीत. 2 बिस्किटांच्यामध्ये अंतर आहे बघू शकता, कारण आपलं बिस्किट शिजल्यानंतर हे फुलेल, मग एकमेकांना चिटकायला नको म्हणून दोन्ही बिस्किटांच्यामध्ये अंतर ठेवायचं. आता गॅसकडे वळूयात. गॅसवरती कढई आपण तापायला ठेवली होती अगोदरच. कढई आपली गरम झाली तर त्याच्यावरती लगेच चाळण नेऊन ठेवायची आणि वरती झाकण ठेवायचं. आता ही बिस्किटं आपण 25 मिनिटानंतर पाहणार आहोत. तर बघा जे राहिलेलं पीठ होतं का नाही त्याची सुद्धा बिस्किटं करून घेतली आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या कढईमध्ये ना ही सुद्धा चाळण नेऊन ठेवून ही सुद्धा बिस्किटं बेक करून घेणार आहे. आता 25 मिनिटानंतर बघितलं आपली बिस्किटं तयार झालीत का, तर बिस्किट आपली तयार नाहीत झालीत, थोडीशी ओलसर दिसतात म्हणून ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणि पुन्हा 35 मिनिटानंतर इथं बिस्किटं पाहत आहे. आता बिस्किट आपली तयार झालीत का नाही कशी ओळखायची बघा. बिस्किटांना असं बोट लावून बघायचं, हे मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाही म्हणजे बिस्किट आपली तयार झालीत असे समजायचं. आता ही चाळण आपण खाली काढून घेणार आहोत. चाळणीच्या खाली जी कढई होती ना त्याच्यामध्ये मीठ किंवा पाणी काहीच घालायचं नाही, नाहीतर बरेच जणांना प्रश्न पडतो की चाळणीमध्ये काय होतं म्हणून सांगितलेलं आहे. आता बघा इथं 35 मिनिटानंतर इथं बिस्किटं तयार झालीत. ही चाळण खाली काढून घेतली. बिस्किटं थंड झाल्यानंतरच आपल्याला ही चाळणीतनं बाहेर करून घ्यायचे. बघा बिस्किटं सहजपणे निघली जातात. आता तुम्हाला इथे एक सांगते, आपण ही बिस्किटं करण्यासाठी ना बेकिंग सोडा, बेकिंग पावडर किंवा हिनो या कशाचाच वापर केलेला नव्हता. तरी सुद्धा बिस्किटं टम्म फुगणारी अगदी खुसखुशीत इथं आपली झालेली आहेत. आता ही बिस्किटं बेक होण्यासाठी जरा वेळच लागलेला आहे. याचं कारण सांगते, कारण ही बिस्किटं जरा मी जाड केलेली आहेत म्हणून जरा शिजण्यासाठी वेळ लागला. तुम्ही जरा बिस्किटं पातळ करा म्हणजे जवळजवळ 25 ते 30 मिनिटांमध्ये तुमची बिस्किटं ही शिजली जातील. इथं बघा आपण दोन्ही चाळणीमध्ये बिस्किटं केली का नाही, तर दोन्ही चाळणीमधली आपली बिस्किटं तयार झालेली आहेत. बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे. तुम्ही सुद्धा नक्की घरामध्ये लहान मुलं असतील, बाहेरची विकतची अनहेल्दी बिस्किटं देण्यापेक्षा घरी तुम्ही अशी नाचणीची, गव्हाची पौष्टिक बिस्किटं मुलांना करून देऊ शकता. अगदी करायला सोपे आहेत. साहित्य सुद्धा तुमचं हाताखालचं आहे. बाहेरनं तुम्हाला कुठलं साहित्य आणावं लागणार नाही. कमीत कमी साहित्यात एकदम छान खुसखुशीत बिस्किटं केलीत. आता वरून तर बघितलात तुम्ही. आता इथं मी मोडल्यानंतर सुद्धा तुम्हाला समजलं असेल कितीही खुसखुशीत बिस्किटं झालीत. बघू शकता मुलं अगदी आवडीने खातात. 1 ते 2 दिवसामध्ये ही तुमची बिस्किटं संपली जातील, इतकी छान चविष्ट बिस्किटं तयार होतात. आता तुम्हाला ह्या बिस्किटं करण्यासाठी जेवढं साहित्य वापरलं त्याचं प्रमाण पाहिजे असेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तिथं तुम्हाला सर्व साहित्याचं प्रमाण मिळून जाईल. आता बघा तुम्हाला आणखीन एक बिस्किट तोडून दाखवलं, ते सुद्धा अगदी खुसखुशीत छान आतपर्यंत आपली बिस्किटं शिजली गेलेली आहे. बिस्किटाचं पीठ मळण्यासाठी जिथं दुधाचा वापर केला तिथं तुम्ही तुपाचा वापर करा, आणखीन बिस्किटं छान खुसखुशीत होतात. खास करून आपण ही बिस्किटं करण्यासाठी ओव्हनचा वापर केलेला नाही, कढईमध्येच केलेले आहेत. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये. आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही, केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहायला भेटतील. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.